सामान्य पावडर नाही, फक्त नायसिल. क्लिनिकली सिद्ध झालं आहे की नायसिल मध्ये कडुलिंबाची सुपर पॉवर आहे, जी घामुळे तयार करणाऱ्या किटाणूंना त्वरित मारते आणि देते सुगंधित शीतल आराम. आता मिळवा 150 ग्रॅम नायसिल पॅक वर 70 रुपयांचा नायसिल पॅक फ्री. यांच्याकडे साधे भोळेपणाने पाहू नका. या लोकांकडे हे काय ज्या प्रकारे चालू आहे ते आपण काय विचार करतो, अरे नाही हा मुलगा परभणीचा आहे, तो आता सध्या राहतो पुण्यामध्ये, मग त्याचा जो युपीत राहतो त्याचं काय करणार, जो बिहारमध्ये राहतो त्याचं काय करणार, जो छत्तीसगडमध्ये राहतो त्याचं काय करणार, जो झारखंडमध्ये राहतो त्याचं काय करणार, जो गुजरातमध्ये राहतो त्याचं काय करणार. एका वेळेला आपल्याकडे निवडणुका होत नाही, मग ते इथे मतदान करतात आणि मग गाड्या भरून तिकडे जातात, तिकडे मतदान करतात. या सर्व गोष्टींवरती तुमचं लक्ष पाहिजे. हा खेळ कसा चालाखीने खेळला जातोय, समोरचे कसे खेळतायत याचं भान आपल्याला जर नसेल तर निवडणुका लढवण्यात काहीही अर्थ नाही. तुम्हाला आठवत असेल ना 2018 साली मी बोलत होतो, आठवतं ना? सर्व राजकीय पक्षाला सांगत होतो मी, निवडणुका लढवू नका, बहिष्कार टाका निवडणुकांवरती. हे ज्या प्रकारचं राजकारण आता सुरू आहे, ज्या प्रकारची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, हाताला काही लागणार नाही. आणि जरा थोडं बहुत जरी हाताला लागलं हे नंतर काढून घेतील. अर्थात सत्तेचा आवारपट्टा कोणी घेऊन आलेला नसतो. प्रत्येकाला सत्तेपासून दूर व्हावंच लागतं, हेही होतीलच. तुमच्या काळांसाठी नाही बोललो, हे सत्य आहे. ज्यांनी 60 वर्ष राज्य केल्या देशावरती त्या काँग्रेस परिस्थिती बघा काय. आणि मी तुम्हाला सांगतो ना, हा सगळा आता हे खासदार कुठे आहे. परवा दिवशी माझ्याकडे पत्रकार आले होते, तर मी 1 मार्काचा प्रश्न, मी म्हटलं माझा 1 मार्काचा प्रश्न आहे, मला 1 मार्काचं उत्तर दे. काय म्हटलं, केंद्रात सत्ता कोणाची? तेवढी भारतीय जनता पक्षाची. म्हटलं राज्यात सत्ता कोणाची? तेवढी भारतीय जनता पक्षाची. म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेकडे का गेले? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे. आणि 2029ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत. आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये तर असतील, जर विरोध करणारे असतील तर बाकीचे जे सगळे गट आहेत ते बरोबर असलेले बरे. याच्यासाठी नाही तर 6 भाजपला जाऊ शकले असते. सोपं आहे ना? नाही, नेमकं काय घडतंय मी तुम्हाला सांगतो. ज्याला आपण अंतर्गत, ज्याला म्हणतो ना, एक वाद, ज्वालामुखी, त्रास, असा जो गोंधळ सगळा जो आहे ना, हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्ती आहे. इतकं आतून सगळं त्यांच्याकडे पण पेटलेलं आहे. आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, एक तिकडे एक मॅग्नेट आहे, त्याच्यामुळे सगळं शांत आहे. पण काही जण म्हणतात वर्षभरात अनेक काही गोंधळ निर्माण होतील, केंद्रातही होतील, देशभरातही होतील, बघू. पण मला असं वाटतं की तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुम्ही घट्ट जमिनीत पाय रोवून उभे असलेले मला दिसलेले पाहिजेत.